दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर आहेत. दोन्ही टीमकडे तो समता आहे. दोन्ही संघामध्ये देखील तो पोटेन्शियल आहे. एक्झिक्यूट करावी लागेल, थोडासा टेम्परमेंट दाखवावी लागेल आणि जो गेम प्लॅन आहे ना ते थोडासा आपल्याला चेंज करावे लागणार आहे. कारण हमेशा तुम्ही सेम बॉल टाकू शकत नाही. जय करेलाला माहिती आहे, कारण जय करेला आतापर्यंत जसा प्रकारे परफॉर्मन्स केले ते अविश्वसनीय आहे. यावेळेस गुडलँड मागच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला गेला, एज लागून चेंडू निघून गेलेत, बाउंड्री पार. याला सांगतेत नशिबाचा चौकार. जैसे भी आए रन आहे, रन आना जरुरी आहे. आणि या ठिकाणी जर पाहायला गेला तर फलंदाज खुश असेल, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजांच्या मस्तकावर दस्तक देण्याची तयारी होती, पण एज लागून चेंडू निघून गेले. शॉर्ट थर्ड मॅन, बाउंड्री पार. मिळतील 4 धावा, चौकार. तर हे 4 धावाचा सयाने एकूण धाव फलक झाले ते मात्र 18 अंकांवर, 18 ऑन द स्कॉट एकूण धाव फलक. दुसरा षटक मार्गस्थ आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले 2 बॉलवर. चौकार हॅट्रिक पाहायला मिळतील का? यावेळी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केली गेली. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. डॉट बॉलची सांगता. थोडासा कमबॅक देखील करताना पाहायला मिळाला मिस्टर जय करेला ना. यावेळी जय करेला यांच्या माध्यमातून राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता थोडासा गेम प्लॅन वेगळा आहे जय यांचा. यावेळी श्रीवास पण डिलिव्हरी, पण बॉल हवामध्ये कॉफी बुक स्टाईल मध्ये उडावला. 85 मीटर, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. तगडा तगडा हिट यावेळी पाहायला मिळाली, कारण तयार होते फलंदाज. या बॉलचा वाट बघत होता कधीपासून. थोडासा गतीमध्ये परिवर्तन आणि कॉफी बुक स्टाईल मध्ये एक स्कूप शॉट देखील पाहायला मिळाला. 6 धावांकरिता 65 मीटर षटकार. 6 धावा, 6 धावाचा सयाने एकूण धाव फलक झाले ते मात्र 24 ऑन द स्कॉट. दुसरं षटक मार्क असतं आणि पूर्णपणे या ठिकाणी जय करेला याने मात्र यावेळी बॅकफुट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पटरीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केले गेले. यावेळी फलंदाज पासून लांब ठेवायचा प्रयत्न केला गेला. त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही. या कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू निघून जातील. शॉर्ट थर्ड मॅन, बाउंड्री पार. पुन्हा मिळतील 4 धावा, चौकार. आपण पाहताय बशीपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा या महासंग्राम आज 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. आणि पहिल्या सामन्याचा जे काय सुरुवात झाली या ठिकाणी अविश्वसनीय, अनबिलिव्हेबल, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. किती प्रशंसा केला तरी कमी आहे. आतापर्यंत मिस्टर जितेंद्र यांच्या माध्यमातून जसा प्रकारे त्यांनी पहिला इनिंग मध्ये देखील सुंदर असा फलंदाजी केला होता, यावेळी दुसऱ्या इनिंग मध्ये तसाच सुरुवात केली. जिथून त्यांनी पहिला इनिंग संपवलाय, दुसऱ्या इनिंग मध्ये तसा सुरुवात. 2 षटकांचा समाप्ती यावेळी आणि एकूण धाव फलक झाले ते 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड विकेट लॉस, टोटल स्कोर 28. मिस्टर जितेंद्र जर पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच जितेंद्र यांना देण्यात आले होते. सुंदर असा परफॉर्मन्स जितेंद्र यांचा बॅटमध्ये आले होते पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी दुसऱ्या इनिंग मध्ये देखील सुंदर असा परफॉर्मन्स. आतापर्यंत मला वाटते जितेंद्र यांचा बॅटमध्ये 3 चौकार आलेत आणि 1 षटकार आलेत. अजूनपर्यंत पाहायला गेलं मात्र 19 धावा देखील त्यांचा स्वतःचा पर्सनल स्कोर योगदान स्कोरबोर्ड वरती दिलेत. मात्र 7 बॉलचा सामना केलेत आणि धावा फलक त्यांचा स्वतःचा स्कोर आहे ते 19 जितेंद्र यांचा. जितेंद्र आणि अक्षय यांचा जोडी या ठिकाणी आपण पाहू शकाल. भाऊ भाऊ यावेळी बंधूंचा जोडी. दोन बंधू कमाल करगेवर यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आपण नशिबाचा सांगतोय ना, नशिबाचा खेळ आणि खाणे का है भेल या ठिकाणी पाहायला मिळाली. जर ढुंडो रे साजना ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, पण बॉल निघून गेला. इज लागून मागच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतील. त्यापूर्वी गुड रनिंग मिळून विकेट देखील पाहायला मिळाला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत. दुहेरीच्या सयाने एकूण धाव फलक का झाले ते 30 या अंकांवर जाऊन पोहोचतोय. 30 ऑन द स्कॉट धाव फलक. स्टेप आउट करून पुढे आले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा कनेक्शन झालेला नाहीये. त्यामुळे टायमिंग थोडासा चुकलाय त्या ठिकाणी, प्रॉपरली टायमिंग करता आला नाही. त्यामुळे देखील डॉट बॉलचा ही सांगता पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर केतन घाटाल.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण फुटवर्क लॉक या ठिकाणी पाहायला मिळाली कारण थोडासा मागे पुढे झाले नाही जागावरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला फुटवर्क ज्यावेळी लॉक असते ना त्यावेळी मोठा फटका मारण्याचा असला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक तो स्लॉक स्वीपचा प्रयत्न करावी लागतो तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पंचांचा मस्तकावर दस्तक देऊ शकत नाहीये त्या देखील तुम्हाला या ठिकाणी थोडासा दक्षता घ्यावी लागेल कारण गोलंदाज कोण आहे मिस्टर केतन घाटाल कधी चकमा देऊ शकतो यावेळी पुढचा बॉल गुडलँड डिलिव्हरी कार्पेटचा सहारा जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू फील्ड केली जाईल पण एक धावांकरिता पळाले दोन्ही फलंदाज एक धावाने या ठिकाणी समाधान मानावी लागेल आणि एक धावाचा सयानी एकूण धावफलक स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचलेत 31 या अंकांवर 31 माझा साथी स्कोरर विशालजी धोदडे माझ्या बरोबर या ठिकाणी आहेत आणि पलपालचा अपडेट या ठिकाणी देतोय तसेच समालोचन कक्षासमोर गोड व्यक्ती महत्व या ठिकाणी उपस्थित मिस्टर विनोद धोदडे अवेलेस हो नितीन सापटेचं स्वागत चेंडू बाउंड्री पार वाढीश लागन वाह षटकार 6 धावाचा सयाने एकूण धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकांवर 37 ऑन द स्पॉट तिसरा दिवस आपण पाहताय वर्षपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आयोजित आईगौतमी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा महासंग्राम सर्वांना विनंती आपण सामना सुरू असता वेळेस मैदानामधून बाईक घेऊन जाऊ नका किंवा आपण मैदानामध्ये फिरू नका प्रत्येकाला विनंती आहे सामना थांबला का आपण जायचं आहे कारण सामना सुरू असता वेळेस जर मैदानामधून गाडी घेऊन गेले तर कुठल्याही प्रकारचा हादरा होऊ शकतोय यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर मधला चेंडू फील्ड केली जाईल पण त्यापूर्वी देखील 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि दुहेरीचा सयाने एकूण धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 3 षटकांच्या समाप्ती म्हणजे इनिंगच्या समाप्ती कारण सेकंड इनिंग 3 षटकांचा असतोय वर्षपूर्व क्रीडा असोसिएशन नियमानुसार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 39 एकूण 40 धावांची आवश्यकता आहे आई गावदबी भालेवली या संघाला 40 धावाकरिता पाठलाग करावी लागेल 40 धावांचा आई गावदबी भालेवली या संघाला तर आपण सलामीच्या बॅटर पाठवायचे आहे तसेच क्षेत्ररक्षण देखील खोनपाडा या संघाने लवकरात लवकर लावून घ्यायचा आहे 40 धावांचा आवश्यकता आहे 18 बॉल रेवनिंग रन फ्रॉम 40 40 धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये आई गावदबी भालेवली या संघाला तिसरा राऊंड मध्ये प्रवेश करण्याकरिता थोडासा मिसफील्ड आणि थोडासा गोलंदाजीमध्ये देखील थोडासा कमतरता पाहायला मिळाली भालेवली संघाकडनं पण पोटेन्शियल आहे भालेवली संघांमध्ये तो बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे तर या ठिकाणी जर तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करायचा असेल तर ते पोटेन्शियल जे आहेत ना जो टॅलेंट आहे जो टेम्परमेंट आहे त्या तुम्हाला दाखवावी लागेल दर्शवावी लागेल या ठिकाणी या ग्राउंडवर तिसऱ्या राऊंड मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघ दिग्गज आहे टेम्परमेंट आहे टॅलेंट आहे दोन्ही संघांमध्ये तो समता आहे पण या ठिकाणी खोनपाडा वर्सेस भालेवली या महायुद्ध या ठिकाणी पाहायला मिळतील सेकंड इनिंग मध्ये पुढेही जाऊ नका घेतो छोटासा ब्रेक यू जातो आणि धावत जातो पळत येतो थँक्यू पुढचा इनिंग करिता माझा साथी समालोचक संजयजी पाचलकर या ठिकाणी आहेत मी त्यांच्याकडे माईक सोपवतोय थोडा वेळ संजयजी पाचलकर प्लीज आपण या सुंदर असा आपला आवाज देखील आपल्याला मला ऐकायचा आहे सुंदर असा हिरो पर्सनॅलिटी संजयजी पाचलकर यांचा आहे तर संजयजी पाचलकर यांना मी या ठिकाणी संधी देतोय थोडा एक षटक करिता आपण थोडासा समालोचन आपला ऐकायचं आहे मला आपण या ठिकाणी संजयजी पाचलकर यांचा स्माइल खूप सुंदर आहे आपण पाहू शकता सुंदर असा पर्सनॅलिटी आहे आपण या जेव्हा चालला ना तुम्ही जेव्हा थँक्यू विशाल जायचं का जेव्हा ते लिहिता का जेव्हा मी काही तर करू 10 वाजता म्हणजे
थँक्यू निरुपम सर, मला इथं बोलायला दिल्याबद्दल. पहिला गोलंदाज येतोय आमिर शेलके पहिली बॉलिंग टाकण्यासाठी. मात्र तेवढाच फलंदाज बघायला भेटतो कल्पेश घाटाल. कल्पेश घाटालने सुद्धा गेल्या वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये खूप रन मारले होते, पण या औंधा मात्र किती तो धाव संख्या मारतो. कारण का पहिल्या मॅच मध्ये तर खूप लो स्कोर मॅच झाला, त्यामध्ये त्यांनी सहजरित्या विजय प्राप्त केला. मात्र यावेळी टार्गेट पण चांगला आहे आणि समोरची टीम सुद्धा चांगली आहे, म्हणून ही मॅच बघाय मजा येईल. अठरा चेंडू मध्ये 40 धावा करायच्या आहेत भालेवली संघाला. मला टायमिंग घ्यायला लागेल ना. बघूया पहिला चेंडू आमिर शेलके गोलंदाज राईट ऑन द विकेटचा मारा करेल. मग तेवढा ताकदीचा फलंदाज कल्पेश घाटाल. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल कनेक्ट झाला नाही. दोन फिडर बाहेर बघितले गेले, मात्र समोरच्या रीतीने आहेत त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न होता कल्पेश घाटालचा. पहिला चेंडू डॉट आलाय, नक्कीच आमिर खुश असेल. आता मात्र वाईट चेंडू. आमिरच्या गोलंदाजीमध्ये सतत वाईट चेंडू हे अनिवार्य असतात. मात्र कधी कधी तो अशी बॉलिंग करतो की 2 धावा सुद्धा डिफेन्स केले आहेत त्यांनी. बघितलं गेलं तर तिसरा चेंडू. आता मात्र झेलची संधी, झेल उडालाय, त्याखाली 3-4 फिल्डर येतात, मात्र आमिर आपल्या फलंदाजीमध्ये झेल घेतोय आणि कल्पेश घाटालला परतावं लागेल. खातं न खोलता कल्पेश घाटाल परततोय डगआउट मध्ये. आणि नेक्स्ट फलंदाज कोण जाईल? नेक्स्ट फलंदाज हार्दिक घाटाल, लेफ्ट हँड फलंदाज आहे. आणि हार्दिक घाटालने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली आणि यावेळेस कशी फलंदाजी करतोय. बॉलिंग तर खूप चांगली टाकताना दिसतोय हार्दिक. चला पटपट घाई करायची आहे. आज लवकरात लवकर मॅच करून घ्यायचे आहे, कारण का आपल्याला सांचे प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. खेळायला जायचं आहे, उद्या आमची मॅच आहे. तुझा फोटो तुझाने दिसणार नाही. बघूया आमिर याचा नेक्स्ट चेंडू पडेल हार्दिक साठी. हार्दिक खूप छटकार चौकार मारताना दिसतोय, मात्र यावेळेस बॅटची एज गेंद जाईल आणि हार्दिकला सुद्धा पहिल्या चेंडूवर परतावे लागेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आणि मात्र आता माझा मित्र केतन घाटाल, आणि मला वाटतं केतन घाटालने बॅटिंग करावी, कारण का खूप दिवसाची त्याची बॅटिंग मी बघितली नाही. आणि आता मात्र चाललाय केतन घाटाल. 3 षटकाराला विनोद धोदडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक केतन घाटाल साठी. आणि साई तांडेल करून 3 षटकाराला 500 रुपयाचे बक्षीस केतन घाटाल साठी. आमिर शेलकेसाठी हॅट्रिकची संधी. आणि आता मात्र वेगवान चेंडू, 2 बॅक टू बॅक विकेट पडले, मात्र आता मात्र आमिरला खुश झाला म्हणून त्याचबरोबर एक वेगवान चेंडू फेकला. चार चेंडूचा खेळ झाले. आता मात्र 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. एकच धाव झालेली आहे आणि यावेळी हलक्या हाताने प्लेस केलाय.
आणि मात्र शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवर कितपर्यंत धावसंख्या आहेत जमा होत करतोय. चांगला फटका आहे निशाण्याचा, ओपच्या दिशेने फिल्डर नाही तिथे आणि चेंडू मात्र थोडासा थांबतो, मात्र जातोय बाउंड्री लाईन कडे आणि येतोय शेवटच्या चेंडूवर खणखणीत चौकार. सहा चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत. आणि 12 चेंडू आणि 34 धावाची गरज. 17 धावा प्रत्येक ओव्हरला घ्यावा लागतील. आणि नेक्स्ट गोलंदाज अक्षय येतोय. अक्षयसाठी पण सुवर्ण संधी आहे. 3 विकेट घ्या आणि 500 रुपये मिळवा साईनाथ तांडेल यांच्याकडून. केतन साठी सुद्धा बक्षीस आहे. कमीत कमी 700 रुपयाचा बक्षीस आहे. अक्षय हांडवा यांच्याकडून आणि केतन मात्र धावचीत बाद होतोय. एक षटकार सुद्धा बघायला भेटला नाही त्याच्या बॅटकडून. तर मात्र सामना वलतोय खोनपाडा संघाकडे, कारण केतन खूप धडाकेबाज फलंदाज होता आणि तो मात्र रनआउटच्या रीतीने बाद झालाय. आता मात्र नेक्स्ट फलंदाज जातो जय कारेला. जय कारेलाने सुद्धा या ग्राउंडवर प्रॅक्टिस मध्ये खूप षटकार मारले होते, मात्र या वेळेस मॅच मध्ये काय करतोय बघायला लागेल. 11 चेंडू 34 धावेची गरज. मात्र मोठे फटके 2-3 मारावे लागतील. जर 2-3 फटके मोठे आले तर नक्कीच दुसरी ओव्हर कम से कम 20 सुद्धा राहिले किंवा 17 सुद्धा राहिले तरी पण या कालच्या दिवसांनी चेस केल्या गेल्या 17 किंवा 18 धावा पाहिजेत असताना एक संघाने मात्र त्या चेस केल्या. आता मात्र चांगला फटका आहे हार्दिकचा, त्या खाली मंगेश आणि मंगेश यांचा चांगलासा झेल. हार्दिक सुद्धा बाद होईल, जय सुद्धा बाद होईल. आई गावची स्पोर्ट रोज स्पोर्ट खैरपाडा साठी कोलोशी आणि खैरपाडा या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच टॉस विन होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये याच आहेत. आणि मात्र डॉट चेंडू येतोय यावेळेस. अक्षयने मात्र चांगली बॉलिंग केलेली आहे आतापर्यंत. 2 विकेट मिळवले गेले आणि मात्र हॅट्रिक साठी त्यांच्यासाठी प्राइज होतं, मात्र हॅट्रिक झाली नाही. आणि आता मात्र मिस फील्डिंग, अजय तिथे मात्र मिस फील्डिंग करतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. एक येतोय खणखणीत चौकार. 8 चेंडू आणि 30 धावेची गरज. भालिवली संघाला मात्र जिंकण्यासाठी 2-3 मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस समोरच्या रीतीने मारलाय, त्या खाली फिल्डर आहे आमिर, मात्र फन बाउन्स त्याच्या हाताखाली. दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. काय रनिंग मानावे लागेल निशाण्याची.
आणि 12 धाव संख्येवर पोहोचलेले भालिवली संघ. नेक्स्ट बॉल, लास्ट चेंडू असेल या शतकामधला. आता मात्र चेंडूला उडवलाय, पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि एक धाव पूर्ण आणि दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव व मध्ये मात्र निशांतला पडतोय. रन आउटच्या रीतीने बाद होतोय. चौथा हादरा, पाचवा विकेट पडतोय. कोल्हेशी आणि खैरपाडामध्ये रवींद्र भोये टोचविन करतील. बघूया नेक्स्ट गोलंदाज येतोय जितेंद्र, ज्यांनी मात्र फलंदाजी चांगली केली होती. जितेंद्र यांनी जर हॅट्रिक घेतली तर साईनाथ तांडेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतील का नाही तेवढं मला माहिती नाही, पण तो बोललाय खरा. मित्र आहे त्यांचा. आणि बघूया जितेंद्र याचा पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे, काहीसा समजला नाही चेंडू बॅट्समॅनला आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. बघूया नेक्स्ट बॉल जितेंद्र यांचा. आता मात्र ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. आता मात्र सामना पूर्णपणे झुकला गेलाय खोनपाडा संघाकडे. 26 धावा पाहिजेत. आता मात्र मोठा फटका, चेंडू तर खूप वरती गेलाय, त्याखाली मात्र अजय आणि एक सुंदरसा झेल पकडला गेला अजयच्या हाताखात. तीन चेंडूचा खेळ झालाय, चौथा चेंडूचा खेळ. आता मात्र थोडासा चेंडू वाईट, पंच वाईट दर्शवतात आणि एक अफांतर धाव मिळेल. धाव संख्या मात्र 15. खूप विकेट पडले गेले भालिवली संघाचे आणि आता मात्र धाव संख्या 15 वर स्थिर. पुन्हा एकदा बॅटची एज आणि खणखणीत येतोय चौकार. आणि रुपेश यांनी जर षटकार मारला तर साईनाथ तांडेकडून 100 रुपयाचं बक्षीस 2 चेंडू मध्ये. आणि मात्र गमावलेला आहे मौका. 100 रुपये होते. शेवटला चेंडू असेल या मॅच मधला. पुन्हा एकदा बॅटची एज आणि विकेट पडतोय शेवटच्या चेंडूवर. आणि मात्र खोनपाडा संघ विजयी झालेला आहे आणि भालिवली संघ हरलेला आहे. नेक्स्ट मॅच ज्यांचे आहे त्यांनी पटापट शतरक्षक लावून घ्यायचं आहे. आणि 2 फलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर जितेंद्र लोखंडे 27 धावा आणि 2 विकेट.
चांगली खेळी झाली त्यांच्या